बहुजन समाज पार्टी वर्धा जिल्ह्याच्या वतीने आज या ठिकाणी UGCच्या माध्यमातून जे स्टुडंट एक्झाम दिली होती त्या सगळ्या एक्झामच्या महाराष्ट्रातील जे काही परीक्षा घेणारी टीम आहे त्या UGCच्या टीमने त्या पेपरच्या संदर्भात मोठा घोटाळा केलेला आहे आणि त्या घोटाळा केल्यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। देशभरामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि म्हणून बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये या संदर्भात प्रधानमंत्र्याला निवेदन देते आहे की ह्यामध्ये जे कोणी भ्रष्ट असेल, यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून पुढील काळामध्ये अशी कोणी हिंमत करणार नाही की या पद्धतीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत खिलवाड करण्याची। आणि म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की भविष्यामध्ये जे काही एक्झाम होतील त्या प्रक्रिया ज्या काही आहे परीक्षेच्या त्या पारदर्शी असल्या पाहिजे आणि सुरक्षित आणि त्यांचं कुठेही लीक होणार नाही, पेपर लीक होणार नाही याची दक्षता त्या कमिटीने घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सोबतच नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे त्याचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्यांच्यावर सुद्धा सक्त कारवाई झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर यावर कडक कारवाई झालेली नाही, कडक ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि केंद्र शासनाच्या वतीने ही परीक्षा घेतली जाते, लाखो विद्यार्थी जवळपास 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य या नीटच्या माध्यमातून धोक्यात टाकण्यात आलं आहे। आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, पुन्हा परीक्षा झाली पाहिजे, त्यांची फी वापस मिळाली पाहिजे आणि फी न घेता पुन्हा परीक्षा त्यांची झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि ही कडक कारवाई जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टी या पद्धतीनं तीव्र आंदोलन करेल। ही कारवाई जर झालेली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आमचा इशारा देतोय। बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 बहुजन समाज पार्टी जिंदाबाद 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 दोषींवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद